त्यांचा धम्म व सावक संघ या 3 रत्नाला अभिवादन. बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणाऱ्या उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण मिलिंद प्रश्नाचा योगी कथेमधला 58वा प्रश्न बघतोय. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भिक्षूच्या चिवराचा त्याग, त्याच्यावरती आपण विश्लेषण केलं होतं. काही ठिकाणून फोन आले, भंतेजी खूप छान सांगितलं. काहीचा आक्षेपही होता आणि नेमकं काय होतं की कळत नाही. आपल्या एका जणाचा आक्षेप होता की भंतेजी तुम्ही बुद्धाला एकेरीमध्ये उल्लेख करताय. परत परत एकदा माझं प्रवचन केलं तर एका ठिकाणी एकेरीमध्ये उल्लेख आहे. आणि मग परत चिंतन केलं की एकेरी हा शब्द एवढा वाईट आहे का? कारण आताही तुम्ही जर बघत असाल आहे की नाही, गोविंद पानसरेने लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि तिथं एकेरी शब्द आहे म्हणून आमच्या एक आमदार महोदयांनी त्यांना मरणाच्या शिव्या दिल्या. अशा मला काही कुणी शिव्या नाही दिल्या, फक्त उल्लेख केला की भंतेजी ते टाळा. आणि म्हणून त्याच्यावरती एक मी थोडासा परत याच्यामध्ये गेलो आणि मग घरामधून जेव्हा सुरुवात केलं तेव्हा आपण बापाला आहो काहो करतो पण आईला अरे तुरे करतो आहे की नाही. मग काय प्रसंग असेल ते नाही येत आज, तर काय असेल ते की आईला अरे तुरे करतो म्हणजे आईच्या प्रती आपल्याला आदर नसतो का? बाबासाहेबाच्याही प्रती आम्ही तो माझा बाप आहे एकेरीच उल्लेख करतो ना प्रत्येक वेळेला. आणि म्हणून आपल्याला एकदा समजून घेतलं पाहिजे की आपल्या ज्या श्रद्धा किंवा भावना किंवा आदर व्यक्त करण्याच्या पद्धती आहेत त्या आपण एकदा तपासून पाहिल्या पाहिजे. कारण मागे एकदा बुद्ध आणि त्याचा धम्म हे वाचत असताना 1-2 जणांचं म्हणणं होतंय की बुद्ध आणि त्याचा धम्म नका म्हणू, बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणा. नेमकं शब्दामध्येच अडकून पडायचं की कृतीमध्ये अडकून पडायचं ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही महापुरुषाचा एकेरी उल्लेख जर होत असेल तर तो अति आदरानेच होतो. कारण तो करण्यापाठीमागेही खूप मोठा आदराचा हेतू असतो, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्मामध्येही त्या पंढरीच्या विठोबाला चोर म्हणतात, ठीक आहे. भेटला ये पंढरीचा चोर म्हणतात त्याला. मग त्याच्या पाठीमागचा अर्थ त्या हिंदू धर्माने त्या विठोबाचा तिरस्कार केलाय का? नाही केला. रामकृष्ण हरी, हरी ह्या शब्दाचाच अर्थ चोर आहे. हरी म्हणजे हरण करणे, हरण करणे म्हणजे चोरी करणे. आणि म्हणून रामकृष्ण हरी म्हटलं म्हणून त्यांनी त्यांच्या रामाचा चोर म्हणून उल्लेख केला. ते अनादराने नाही म्हणत, कारण काही काही शब्दामध्येही आदरयुक्त एकेरी असते. आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपल्या ही उपासकाला अशी विनंती असेल की जे बी कुणी आपली कवी असतील, गायक असतील, आमच्यासारखे भिक्षू असतील जे एकेरीमध्ये उल्लेख करतात त्यांचा हेतू पूर्ण आदराचा असतो, तुमच्यापेक्षाही जास्त आदराचा असतो. म्हणून त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं असं काही नाही. मागच्या वेळेस आपण तो भिक्षूच्या चिवराचा त्याग काही काहीचं म्हणणं होतं की ते शब्दशः बरोबर नाही. त्याग म्हणजे सोडून देणं. तर परत मी तेच सांगेल की शब्दशः नका जाऊ, तुम्हाला मतीचा अर्थ काय घ्यायचा आहे. कारण त्याग करणं म्हणजे मी माझ्या मनाने सोडून देणं हा अर्थ बरोबर आहे. पण आपल्यातला त्याचा त्याग म्हणजे भंतेजीचं चिवर उतरणं हा आपल्या लोकांनी घेतलेला त्याचा अर्थ आहे. मग चिवर उतरणं म्हणजे कसं? भंतेजी रस्त्यात पकडला, त्याचं चिवर काढलं कारण काहीतरी त्याने वाईट काम केलं आणि मग त्याला चिवराचा त्याग असं तसंही ते नाही. त्यागाची व्याख्याच आपण खूप वेगळी केली. मी
त्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे ते त्याग म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं. आताच्या परिप्रेक्षमध्ये आता आपण जर जास्तच विश्लेषण करायला लागलं तर लोक बुद्धालाही त्याग म्हणायला तयार होणार नाही, कारण आपण एवढे बिघडलेले. म्हणजे काय त्याग केला आहे की नाही. राजपाट सोहळाचं वेळूवन स्वीकारलं, खूप काही मोठमोठ्याला सोन्याच्या मुद्रा आथरून घेतलेलं स्वीकारलं. कसला त्याग आलाय, काय आलाय. आणि म्हणून या व्याख्या बदलल्या. आणि म्हणून आजचा प्रश्नही तसाच आहे, अहर्ताची वेदना. आता हे वाचण्याच्या अगोदर परत मी ह्या दोन शब्दाचा सुटसुटीत अर्थ सांगतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल. अहर्त म्हणजे काय आहे की नाही. आपण बऱ्याच वेळेस बघितलं असेल की बौद्धची एक प्रक्रिया, आणि मी सांगत असताना की कुठल्या कर्मकांडाचा पद्धत नाही तर ह्या अवस्था आहे. अहर्त ही एक अवस्था आहे की जसं श्रोतापती आहे, सकृदागामी आहे, अनागामी आहे, त्याच्यानंतर अहर्तपद आहे, त्याच्यानंतर पच्चक बुद्ध आहे, त्याच्यानंतर बोधिसत्व आहे, त्याच्यानंतर सम्यक संबुद्ध आहे. ह्या काय आहेत, अवस्था आहेत. ह्या पारलौकिक कुठल्याही गोष्टी नाही. ते कोणीतरी वरदान दिलं आणि तुम्हाला अर्थपद मिळालं असं नाहीये, ती अवस्था आहे. आणि अवस्था म्हणजे एक प्रकारची पदवी ती मिळवावी लागते. आताही तुम्ही आपला जो सिलेबस आहे, पहिल्याने PUC असायची पहिल्या लोकांना, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आता त्याच्यानंतर ते बदलल्यानंतर आपला सिलेबस आला 10+2+3. म्हणजे अर्थ असा आहे की 10वी पर्यंत, त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज, आणि त्याच्यानंतर 3 म्हणजे, आणि त्याच्यानंतरही +2 आहे, त्याच्यानंतरही मग भरपूर काय आहे. तशाच ह्या अवस्था आहे. कारण कुठलाही सिलेबस पूर्ण करून त्याची एक्झाम दिल्याशिवाय तुम्हाला जशी पदवी मिळत नाही, तशीच भगवान बुद्धाच्या धम्मामध्येही तुम्ही कर्म किंवा प्रयत्न किंवा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलीही अवस्था प्राप्त होत नाही. आता मी मागच्या प्रवचनात त्याच्यावर बऱ्याच लोकांचे ऑब्जेक्शन आले की मी म्हटलं होतं, आणि त्या शब्दावर मी कायम आहे. भिक्षू लोकांना किती राग आला तरी येऊ द्या, परंतु 10 वर्षात आम्ही थेरो होतो आणि 20 वर्षात महाथेरो होतो. वही नाही, पेन नाही, परीक्षा नाही, काही नाही, पण आम्ही होतो. आणि याच्यावर बऱ्याचशा भिक्षू लोकांचं ऑब्जेक्शन. तसे भांडले कुणीच नाहीत मला, पण बोलताना की कारण जर आम्ही सिलेबस काढून ते होत गेलो तर मग मात्र ती अवस्था ट्रू अवस्था असेल का ते नाही. कारण ह्या अवस्था बुद्धांनी सांगितल्या, पण त्या अवस्था मिळवण्याकरता तुम्हाला परिश्रम सांगितले. याच्या अगोदरचाच प्रश्न आपण बघितला असेल की बुद्ध स्वतःच म्हणतात की शरीराला त्रास देऊन काही फायदा नाही, मध्यम मार्ग आहे. तिथे भिक्षूलाही सांगतात की कठोर परिश्रम केले पाहिजे. आपण 3-4 प्रश्नात गेलो होतो. मग तशी ही अवस्था, अहर्त अवस्था मिळवण्याकरता भगवान बुद्धाने खूप मोठे प्रवचन खर्ची घातलेले आहे. आणि मग या सगळ्या प्रक्रियेतून गेलं. अहर्त म्हणजे सोप्या साध्या शब्दात सांगण्याचा माझा हेतू आहे की ज्या माणसाच्या सगळ्या तृष्णा लोप पावल्या, त्याच्याकडे तृष्णा. आता आपण तृष्णेचा अर्थ काय घेतो, वासना. तृष्णा ही दोन्ही टाईपची असते. भगवंताने 3 प्रकारच्या तृष्णा सांगितल्या आम्हाला, आणि त्या 3 टाईपच्या तृष्णाच भव निर्माण करते. म्हणजे पुढील जन्म घेण्याची प्रक्रिया कुठून सुरुवात होते, तर तृष्णेपासून. म्हणजे किती सोपं आहे, पहिली प्रक्रियाच मिटवली की माणूस अनंत होतो. कारण तृष्णेपासून नंतर पुढचे 12 प्रक्रिया आहेत, त्या एकात एक निर्माण होत जातात. आणि म्हणून अरहंत व्हायला ह्या तृष्णेचा उच्छेद करणं अति आवश्यक आहे. तोच माणूस अनंत होतो. त्याची दुसरी एक व्याख्या आहे, एकदम सोपी व्याख्या आपण जर घेतली की कोण अनंत आहे, तर ज्याला जगापासून कसलाही त्रास नाही आणि जगालाही त्याच्यापासून काही त्रास नाही, असा माणूस म्हणजे अरहंत. आता विचार करा की आपण झोपेतून उठल्यापासून आपल्या घरातल्या लोकांनाच आपला त्रास सुरू होतो, मग आपण आहोत का? नाही. असा कुठला भिक्षू तुम्हाला दिसतो का की ज्याला जगापासून त्रास नाही? खूप त्रास आहे आम्हाला कोणी दान बी नाही दिलं की आम्हाला त्रास होतो.
आहे की नाही, इथून सुरुवात होते. म्हणून आम्ही अरंत कुठल्या पायरीवरती आहोत, तर अरंताचा सोप्यातला सोपा मार्ग मी सांगितला की जगापासून ज्याला त्रास नाही आणि ज्याच्यापासून जगाला त्रास नाही अशी अवस्था येणं म्हणजे अरंत होणं. आणि मग आता ह्या अरंताला वेदना असतात का, आजचा प्रश्न आहे. अरंत आणि वेदना, आजच्या आपल्या ह्या भौतिक जगामध्ये आपण वेदना म्हणजे दुःखच अर्थ घेतला. बुद्धाला ऍक्च्युली तो अर्थ अपेक्षित नाहीये. भगवान बुद्ध वेदनेचे 3 प्रकार सांगतात, सुख वेदना, दुःख वेदना आणि असुख अदुःख वेदना. मग आपण इथे अर्थ काय घेतलाय, आणि राजा मिलिंदाने तोच अर्थ घेतलाय की दुःखाचा. आणि एक सोप्या भाषेत आहे की अरंताला वेदना होतात का. आता जर आपण भगवंताच्या याच्यातून अर्थ घेतला की 3 वेदना आहेत, तर अरंताला ह्या वेदना होतात का, तर नाही. अरंत मी तेच सांगितलं ना की सगळ्याच्या परे आहे. त्याला सुखाचीही अपेक्षा नाही आणि दुःखाचीही अपेक्षा नाही, आणि त्याला त्या सगळ्याही दोन्ही तृष्णा त्यांनी मारलेल्या आहेत. परंतु मग ह्या अरंताला वेदना होतात का, त्याच्यावरती राजा मिलिंदाने विचारलेला आजचा हा प्रश्न आहे. परत परत मी तेच सांगत असतो की जर हे प्रश्न ऐकायचे असतील मिलिंदाचे आणि राजाचे, तर आपण राजा मिलिंद म्हणूनच वाचलेही पाहिजे आणि ऐकले पाहिजे, तर तो ग्रंथ वाचण्याला काहीतरी अर्थ आहे. नाही तर मग राजा मिलिंदाने प्रश्न विचारलाय, म्हणते नागसेनाने सांगितलाय तेव्हा ते मिटलं असं म्हणून जर ग्रंथ वाचणार असाल तर मग त्याला काहीही अर्थ नाही त्या परिप्रेक्षमध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धाने नियम बदलायची का परमिशन दिली असेल, द्रष्टे होते ना की त्यांना माहित होतं की फ्युचरमध्ये खूप मोठा विकास होत जाईल, आणि विकास झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीला माणूस कधी बांधलेला असतो, त्या गोष्टीला तेव्हाच बांधलेला असतो की त्याचा माझ्या जीवनामध्ये काहीतरी उपयोग आहे. जर माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा उपयोगच नसेल तर मग कितीही शास्त्र सांगू द्या, कितीही बनतेजी सांगू द्या, माणूस त्याची प्रॅक्टिस करेल का. जर माझ्या जिंदगीमध्येच उपयोग नाही तर त्याची करणार नाही. आणि म्हणून भगवंताला माहिती होतं की फ्युचरमध्ये धर्मामध्ये बरेचसे परिवर्तन करावं लागतील, आणि त्या परिवर्तनाकरता भगवंतानी काळ, काळ आणि वेळ ह्यानुसार तुम्हाला विनयामध्ये बदल करायला परवानगी दिलेली आहे. आणि मग ती परवानगी घेत असताना मग कधी कधी आपण म्हणतो ना की मुलाला परमिशन दिली की ठीक आहे बाबा, थोडासा 9 वाजेपर्यंत फिरून ये, काही हरकत नाही. पण मुलानं जर त्याचं डिसएडव्हान्टेज घेतलं तर मग भानगड होते ना, कठीण प्रकार होऊन जातो. तसंच झालं बुद्धाच्या याच्या बाबतीत. आम्हाला दिलेल्या त्या परवानगीचा अर्थ आम्ही असा लावला की एकदम वाहवतच गेलो. आणि मग ती स्थळ काळ वेळाची, म्हणून मी मागच्या तोही एक शब्द बऱ्याचशा आमच्या भिक्षू लोकांना खटकला की जर बुद्ध आता जन्माला आले तर पहिला विरोध आमचे थेरो आणि महाथेरोच करतील. कारण याचा सांगण्याचा पाठीमागचा अर्थ असा होता की जेव्हा तुम्ही त्या धम्माला आपल्या स्वार्थाकरता वापरायला लागतात, का बुद्धाला का निर्माण व्हावं लागलं असेल, कारण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये धम्माच्या कृती होत नव्हत्या, अधम्म बोकाळला होता. आणि म्हणून बुद्धाला धम्म सांगण्याची गरज झाली. मग आताही जर बुद्धाला जन्म घ्यावा लागला आणि बुद्ध जर आले, बुद्ध निर्माण जन्म नाही घेत, निर्माण झाले, तर तेही बुद्ध म्हणतील ना 28व्या बुद्धाने हे सांगितलं होतं, भिक्षूलाही सांगितलं होतं आणि उपासकालाही सांगितलं होतं, तुम्ही किती अंगीकारताय. आणि मग आमच्या इगोला हार्ट केलं तर आम्ही त्या बुद्धालाच नाकारतो. तेव्हाही तेच झालं होतं, आत्ताही तेच होईल. कारण आमचा इगो हार्ट झाला की त्या गोष्टीला आम्ही नाही म्हणत नाही. आणि म्हणून अरहंत होणं म्हणजे सगळ्या गोष्टीच्या परे जाणं. निर्वाणाचा अर्थही मालवणं आहे, विझणं. निर्वाणाचा शब्दशः अर्थ काय आहे, विझणं. एखादी ज्योत आहे ती विझली की तसंच माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या ह्या तृष्णा एकदा विझल्या की तो निर्वाण पावतो, निब्बाण पावतो. आणि याच्यातला खूप सोपा अर्थ सांगितला. कारण भगवान बुद्ध का तुम्हाला कनेक्टेड वाटतात, बुद्धाने तिकडे बोट नाही दाखवलं, बुद्धाने खाली बोट दाखवलं.
भूमीवरती ठेवलं तुम्हाला, की परलौकिक सुखाकरता बुद्ध घेऊन जात नाहीये. बुद्ध ह्याच जगामध्ये, आणि म्हणून निर्वाणही तुम्हाला जिवंतपणेच भेटू शकतं हे बुद्धांनी तुम्हाला सांगून ठेवलं. कृष्णासारखा त्यांनी मोक्षाचा मार्ग नाही सांगितला की तुला अगोदर मरावं लागेल, मेल्यानंतर तुला मोक्ष मिळेल. बुद्धांनी ती संकल्पना नाही मांडली. बुद्धांनी निर्वाणाची संकल्पना मांडली आणि तुझ्या हयातीमध्येच ते मिळेल. म्हणून निर्वाणाला साक्षात्कार म्हणतात. निर्वाणाचा काय व्हावा लागतो? साक्षात्कार व्हावा लागतो. मोक्ष मिळतं, निर्वाणाचा साक्षात्कार होतो. आणि म्हणून अरहंत होणं म्हणजे त्या निर्वाणाचा साक्षात्कार होणे. राजा बिंबिसाराची पत्नी मल्लिका, नंतर खेमा, जेव्हा ती अरहंत झाली, कारण अरहंत झालं तर ग्रस्त जीवनामध्ये 7च दिवस राहता येतं, नंतर निर्वाण होतं ऑटोमॅटिक. कारण कुठलीही स्वच्छ वस्तू कलंक स्वीकारत नाही. सफेद कपडे घातलेले आहेत तुम्ही, सफेद कपड्यावर छोटासा डाग पण दिसतो. जर अंगावर दुसरे कपडे असतील तर मग छोटा मोठा डाग दिसत नाही. तसंच आहे निर्वाणाचं. एकदा का निर्वाण मिळालं, निर्वाणाचा साक्षात्कार झाला, तर मग मात्र शरीर तुमचा कुठलाही डाग सहन करायला तयार होत नाही. आणि म्हणून 7 दिवसाच्या नंतर, आणि म्हणून भगवान बुद्ध त्या मल्लिकाला सांगतात की आता तू प्रवज्या घे. कारण प्रवज्या घेतल्यानंतर परत तोच अर्थ येतो. मागच्याच प्रश्नामध्ये आपण गेलो की भिक्षू आणि ग्रस्त जीवनात काय फरक आहे. आता तसा जास्त फरक नाही राहिला. फक्त खाली डोक्याची केस काढणं, अंगावरची वर घेणं, हे 2 बाह्य गुण भिक्षू मध्ये आहेत. बाकी सगळे तुमच्यासारखेच आहे. काही फरक नाही राहिला. कारण तुम्ही घरात राहता, आम्ही विहारात राहतो, आहे की नाही. आम्हाला जे सांगितल्या त्या गोष्टी आम्ही करत नाही. पण किमान बाह्य 2 गुण आहेत, आणि ह्या बाह्य 2 गुणांनी कमीत कमी आमचे 28 नियम पाळल्या जातात, है की नाही. हे अंगावर चिवर आहे म्हणून आम्ही कशीही रस्त्याने उड्या मारून चालू शकत नाही. जे तुम्हाला अलाउड आहे तसं आम्हाला आहे का नाही. लज्जे खातर का होय ना, भिक्षू सारखा चालला पाहिजे. आणि म्हणून की इथे अरहंताच्या गुण सांगत असताना की भगवंताने अरहंत झाल्यानंतर पहिल्या काय गोष्टी सुटतात, त्या खेमाला सांगितलं की आता तू प्रवज्या घे. अरहंत होणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. कारण कितीतरी पारमिता कंप्लीट केल्यानंतर अरहंत होता येतं. आणि म्हणून भिक्षू होणं ही सुरुवातीची पायरी आहे. जरी तुम्हाला श्रोतापती, अनागामी, सकृतागामी ह्या पायऱ्या सांगितल्या असेल, पण त्यातली पहिली पायरी आहे की प्रवज्या स्वीकारणं. कारण काय होतं, भगवान बुद्धाचा धम्म कृतीशील आहे. आपण बोलताना बऱ्याच वेळेस बोलतो की भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानावर आधारित आहे. चुकीचं आहे ते. बुद्धाचा धर्म विज्ञानावर आधारित नाही, विज्ञान धम्मावर आधारित आहे. आणि मग आजपर्यंत जेवढे बी शोध लागले की नाही, फार अरिस्टॉटल पासून घ्या तुम्ही, कुठल्याही गोष्टीचा घ्या, फक्त शब्दामध्ये फरक आहे. शब्दाला कन्वर्ट करून शोध लावलेले. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ही कृती करताना आपल्याला अरहंताची ही शेवटची पायरी आहे. आणि नेमकी अरहंताची आपली संकल्पना काय, की जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर जाणं. ही ढोबळ संकल्पना आहे की नाही, की आता तुमचा जन्म होणार नाही. भगवान बुद्धही म्हणतात ना की आता मी भाऊ निर्माण केलं नाही. भाऊ म्हणजे घर, आता तिथं राहायला घरच तयार नाही केलं, त्याच्यामध्ये मी जाणार कसा. तर अरहंत होणं म्हणजे सोप्या भाषेतलं की अरहंत होणं म्हणजे आता मी कुठल्याही चक्रात न अडकलं. आणि मग या चक्रात नाही अडकलं तर मग त्याच्या पुढची प्रक्रिया आहे की जेव्हा माणूस आहे, भगवान बुद्धांनी ग्रस्ताला पंचशील दिलं. दुसऱ्या आणि ह्या धम्मातला अर्थ समजून घ्या. पंचशील दिलं कशा करता दिलं, आचरणा करता दिलं. जप करायला सांगितलं का, त्यांच्यात जप सांगितलं 108 वेळा जप कर, ऑटोमॅटिक तुला मोक्ष मिळेल. भगवंत तसं सांगतात का, हे 5 शील दिलेत, हे व्यवस्थित पाळ, तिथूनही तुला बुद्धत्वापर्यंत जाता येतं. भिक्षुच व्हायची गरज नाहीये. पंचशीलाचं काटेकोर पालन केलं तरी तू त्या प्रोसेस पर्यंत जाऊ शकतो. आणि मग त्याच्या पुढचा अर्थ आहे, भगवंत सांगतात की मी स्वतःही कोणाला निर्वाण देऊ शकत नाही, ज्याचं त्याला मिळवायचं.
आणि म्हणून आजच्या प्रश्नापर्यंत मी ह्या 2 शब्दाच्या व्याख्या सांगितल्या की वेदना आणि अरहंत. वेदनेचे 3 अर्थ आहेत की जी सुख वेदना, दुःख वेदना, असुख दुःख वेदना ती लक्षात येत नाही आपल्या. हे तुम्ही एखादी विपश्यनाचं शिबिर जर केलं ना तर मग लक्षात येईल थोडंफार. पण नाही केलं तर मग ढोबळ मानाने कधी कधी काय म्हणतात, तुम्हाला राग आला तो मनातल्या मनात दहावा. ढोबळ मानाने सांगतात की नाही काही काही लोक, खूपच राग आला तर मनातल्या मनात 10 मोजा. काय असतं ते? ऍक्च्युली वेदना बघायची असते की तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतो. तुम्हाला कुठला तरी क्रोध आलाय, कुठला तरी हे आलाय, आणि हे कोण देत असतं तुम्हाला? खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. ऑफिसमध्ये बॉसने मरणाचा अपमान केला तरी तो सहन करतो, पण तोच घरी येऊन जर बायकोने थोडासा जरी केला तर हात उघडायला कमी करत नाही. प्रक्रिया दोन्ही आहे की नाही, अपमान दोन्ही ठिकाणी झालाय, पण एकाची प्रतिक्रिया झाली आणि एकाला सहन केलं. काय दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या बाबतीत आहे की तो ऑफिसमध्ये त्याच्या बॉसने त्याचा पान उतारा केलाय, त्याने सहन केला. घरी आला, बायको काहीतरी बोलली, यांनी प्रतिक्रिया करून तिच्या थोबाडीत मार. दोन्ही क्रियामध्ये अपमान आहे, पण एका गोष्टीमध्ये सहन करणं आणि एका गोष्टीची प्रतिक्रिया देणं, याला तुमच्या कृतीमध्ये म्हटलं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की त्या वेदना तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. शरीरावर कुठली कृती करण्याच्या अगोदर वेदना येतात. राग आल्यानंतर तुमचा श्वासोश्वास जलद होतो. ह्या क्रिया बघण्याच्या आहेत, आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म कृतीशील आहे, आणि त्याला भगवान बुद्धांनी वेदना म्हटल्यात. आणि त्या वेदना आजच्या काळामध्ये आपण दुःख म्हणजेच वेदना समजतो, आणि म्हणून बाकीच्या वेदना आपल्या लक्षात येत नाही. भगवान बुद्ध त्या वेदनेलाच विज्ञान म्हटले की डोळ्याने कृती दिसणं. डोळ्याने एखादी कृती दिसली, परंतु त्या कृतीने तुम्हाला काय वेदना दिल्या. जर तुम्हाला एखादी सुंदर मूर्ती दिसली तर त्याने तुम्हाला सुंदर वेदना दिल्या. विज्ञान काय दिलं? तुमचं मन प्रफुल्लित केलं. पण तोच पुढे जर माणूस तुम्हाला कधीतरी त्याने शिव्या दिलेला माणूस आला तर वेदना काय देईल? ह्या वेदना ओळखता आल्या पाहिजे, कारण डोळा तुमच्यावाला दोन्ही तिन्ही टाईपच्याही वेदना देतो. पुढून येणारा दुश्मन दिसला तर शरीराला मिळणारी वेदना वेगळ्या प्रकारची असते. पुढून दिसणार रूप जर सुंदर असेल तर डोळा तुम्हाला देणारी वेदना सुख वेदना देतो, दुःख वेदना देतो. तसंच कान आहे, डोळा आहे, नाक आहे, जीभ आहे, हे इंद्रियही तुम्हाला वेदना देतात. आणि त्या कुठल्या वेदना आहेत? राजा मिलिंदाने कुठला प्रश्न विचारलाय, आपण तो आज प्रश्न बघूया. भंते नागसेन, तुम्हा लोकांचे म्हणणे आहे की आहारताना फक्त शारीरिक एकच वेदना होत असते, मानसिक वेदना होत नसते. तर मग भंते, मानसिक वेदनावर त्यांचा ताबा नसतो काय? होय महाराज, गोष्ट अशीच आहे. भंते, आहारताने आपल्या शारीरिक अनुभवावर ताबा मिळवून घेऊ नये ही बाब बरोबर वाटत नाही. एखादी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यावर अधिकार ठेवते. इथे प्रश्न काय बघा की पहिलंच मी सांगितलं की अरहंत होणं म्हणजे सगळ्या इच्छा लोप पावणं. आता इच्छा ही कुठली गोष्ट आहे? शारीरिक आहे की मानसिक आहे? मानसिक आहे. इच्छा मनात उत्पन्न होते. मनात उत्पन्न झालेल्या इच्छेला जर मनाने शरीरावर उतरवलं तरच प्रतिक्रिया होते. आज माझ्या मनात केवढी मोठी इच्छा झाली की मी ह्या औरंगाबादचा महापौर व्हावा. इच्छा निर्माण कोणाच्याही मनात होऊ शकते ना, पण ती इच्छा फलद्रूप होणं शक्य आहे का? शक्य अशक्य ह्या ज्या गोष्टी पण आता शक्य आहे का? ते नाहीये. आणि म्हणून की भगवंतही म्हणतात की माणसाची इच्छा आकांक्षा निर्माण होणं ही भव निर्माण करत नाही, तिच्या करता केलेले प्रयत्न ते भव निर्माण करतात. गाडी मिळणं मोठी, लिमोझा, इच्छा मनात उत्पन्न होणं काही वाईट नाही, पण ती मिळवण्याकरता भल्या आणि बुऱ्या मार्गाचा अवलंब करणं हे भव निर्माण करतं. जेवढं आवश्यक आहे. भगवान बुद्धाने मग कधी कधी काही काही लोकांच्या मनात उत्पन्न होतं की भगवान बुद्धांनी काय विरक्तीच सांगितली का?
नाही. भगवान बुद्धाने विरक्ती नाही सांगितली. भगवान बुद्धाच्या याचे अर्थच तुम्ही खूप वेगळे घेतले. ब्रह्मचार्य याचा अर्थ एवढ्या टोकाचा घेतला तुम्ही की भगवान बुद्धांनी ब्रह्मचार्य सांगितलं कशात? तुम्ही शारीरिक संबंधालाच ब्रह्मचार्य म्हणून मोकळे झाला. ब्रह्मचार्य म्हणजे निरोध करणे. ब्रह्मचार्य म्हणजे अतीचा निरोध करणे. मग डोळ्याने कुठली एखादी वाईट गोष्ट बघणे याला ब्रह्मचार्य. ती नको बघूस, डोळ्याचं ब्रह्मचार्य आहे. वाईट गोष्टीला थारा नको देऊ, हे डोळ्याचं ब्रह्मचार्य आहे. ऍक्च्युली शारीरिक सुखाचं इंद्रिय तुमच्या मस्तकात नाहीये. शारीरिक इंद्रिय जे तुमच्या एवढ्याच्या याच्यावर गेले की नाही, जे पंचेंद्रिय म्हटलं ते नेमके मानेवरच काय. आणि म्हणून म्हणताना लोक काय म्हणतात, गर्दन कापा. गर्दन कशा करता असते की सगळे इंद्रिय, सुखा आणि दुखाचे इंद्रिय याच्यामध्ये आहेत म्हणून त्यालाच उचकटून टाका. कारण एखाद्या वेळेस हात तुटल्यावर माणूस जिवंत राहतो, पाय तुटल्यावर जिवंत राहतो. काही तर उदाहरण आहे की पोट फाडून आतडे बाहेर आले, परत आत टाकले तरी जिवंत राहिला. पण मुंडकं कापल्यावर कोणी जिवंत राहील का? कारण का, ती सगळी इंद्रियाची जननी इथून आहे. आणि ज्या ब्रह्मचार्याचा अर्थ तुम्ही ज्या इंद्रियाशी लावता ते इंद्रिय डोक्यात नाही. आणि म्हणून ब्रह्मचार्य फक्त तेवढ्या पुरतं नाही, ब्रह्मचार्य खरं याच्यात आहे. आणि ते भगवान बुद्ध सांगतात. म्हणून पंचशिलामध्ये काय सांगितलं तुम्हाला? जर भगवान बुद्धाला ते अति वाईट वाटलं असतं तर ब्रह्मचार्य सांगितलं असतं ना पंचशिलात. कामे सुमेत्य चारा वेरमणी म्हटलंय बुद्धाने. हिनवलं नाही तुमच्या ब्रह्मचार्याला. कामे सुमेथ्याचारा म्हटलं, ते लिमिटेड असावं. जर विवाहित आहात तर पत्नी सोबत असावं, त्याच्या बाहेर गेलं की मात्र तुमचं ब्रह्मचार्य तुटलं. हा त्याचा अर्थ आहे. अति नाही सांगितलं भगवान बुद्धांनी कुठे. आम्ही त्याचे अर्थ वेगवेगळे लावले. आणि म्हणून मग हे अर्थ लावत असताना इथेही तोच प्रश्न आला की अरहंत भगवान बुद्धांनी सांगितलं की राजा मिलिंद विचारतो की जसा मनावर ताबा मिळवता आला तसा शरीरावर नाही मिळवता येत का? ऍक्च्युली शरीराला मनच चालवतं. शरीराला कोण चालवतं? मन चालवतं. परंतु सगळ्याच शरीराच्या गोष्टी मनाच्या हातामध्ये नाहीये. कारण मृत्यू येणं मनाच्या हातात आहे का? त्याच्या हातात असतं त्यानं माणूसच नसतं मरू द्याला ना. सर्दी होणं, गरमी होणं, पडसं येणं, ताप येणं हे मनाच्या हातात नाहीये. आणि म्हणून अरंत विजय कशावर मिळवतात? मनावरती विजय मिळवतात, शरीरावरती नाही. आणि म्हणून भगवान बुद्धही आनंदाला म्हणतात, आनंदा आता मी थकलो रे, संगाटी आता. कशाने थकलेले असतात ते? शरीराने थकलेले असतात. म्हणून शरीरावरती अधिकार गाजवता येत नाही. त्याच्यावर जर तो अधिकार गाजवता आला असता तर माणूस अमर झाला असता. आणि म्हणून भगवान बुद्ध आपल्याला दोन व्याख्यामध्ये, नाम आणि रूपामध्ये विभाजित करतात. आत्मा नावाची संकल्पना स्वीकारत नाही, नाम आणि रूप आहे म्हणतात. नामामध्ये वेदना, संस्कार, विज्ञान ह्या गोष्टी आहेत. तुमच्या शरीरामध्ये वायू, धरती, अग्नी ह्या चार धातूपासून शरीर बनतं आणि नाम हे ह्या चार धातूपासून बनतं. असं पंचस्कंद म्हटलं याला. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की अरहंत त्यांचा मनावरती अधिकार आहे, ताबा आहे. ते मनाला कुठेही हलू देत नाही. आपलं मन कसं चंचल आहे, आपलं मन कुठेही जाऊन कुठेही, तसं अरहंताचं मन जात नाही. त्याच्यावरती त्यांचा अधिकार आहे. पण शरीराचेही काही धर्म आहेत आणि त्या शरीर धर्मामध्ये कुठल्याही अरहंताचंच काय, भगवान बुद्धही म्हटले की माझाही अधिकार चालत नाही. आणि म्हणून चुंदाचं भोजन घेतल्यानंतर भगवान बुद्धाला अतिसार, ही शरीराची प्रक्रिया आहे. आणि म्हणून इथे सांगतात की शरीरावरती कोणाचाही उपयोग चालत नाही. महाराज हे 10 गुण जन्मांतरी सुद्धा शरीराला चिकटून राहणारे आहेत. कुठले 10? तर सर्दी, गरमी, भूक, तहान, मल विसर्जन, मूत्र विसर्जन, थकवा, म्हातारपण, रोग आणि मृत्यू ह्या अशा बाबी आहेत की त्यावर अरहंताचा कोणताच अधिकार चालत नाही. अरहंताचा अधिकार सगळ्या गोष्टीवर चालतो. म्हणून मी तुम्हाला मागे मला वाटतंय इथेच कुठे सांगितली ती गोष्ट मी
की एका भिक्षूचा हात तुटला आणि ते हसत होते. लोक म्हणे आपला तुटल्यावर किती वेदना होतात. भंतीजीला विचारलं, भंतीजी हसताय का? तुमचा हात तुटला. म्हणजे हात तुटला, माझं काय गेलं? याचा अर्थ काय असतो की त्यांनी मनाने त्यांना स्वीकारला, तो हात एक गेला, मनाने नाही. पण वेदना, हात तुटला, सर्दी पडस, जेवला तर मल विसर्जन होणं, लघवी होणं, ह्या शरीराच्या क्रिया आहेत आणि याच्यावरती कुठल्याही अरंताचा अधिकार चालत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाचं तत्वज्ञान जगाला का मान्य आहे आणि बाकीच्या गोष्टी का तोतांड वाटतात? यांनी तुकारामाचा खून केला आणि तुकाराम सदैव व्यंकुटाला पाठवला. भगवान बुद्ध म्हणतात मृत्यू ही शरीराची क्रिया आहे, जन्म घेतानाच मृत्यू सोबत असतो. आंब्याच्या कोयीचं उदाहरण देतात. आंबा बघितला ना तुम्ही, त्याचा रस काढून घेतल्यानंतर ती कोय फोडली की त्या कोयीत कोय असते. तसंच आहे आपल्या शरीराचं. वरचं टोकन जे आहे की नाही, हे तुमच्यावाले 4 स्कंदानं बनलेलं शरीर आहे आणि मध्ये असणारी कोय ही तुमचं नाम रूप आहे. कारण तिच्यातच बीज निर्माण होतं. फोडून उगवता येईल का ती? आणि म्हणून बुद्ध सांगतात की ह्या ज्या 10 क्रिया आहेत त्या कोणालाही नाकारता येत नाही. आणि म्हणून वेदना, अरंताला शारीरिक वेदना होतात, परंतु मानसिक वेदना होत नाही. कारण मानसिक वेदना करायला माणसाचं मन हे हातात. कधी आपण म्हणतो की नाही, तुकाराम महाराज रस्त्याने जात होते, प्रसंग घडला की नाही घडला पण सांगतात कीर्तनामध्ये, मन किती चंचल असतं. पुढं पेरूवाली बाई पाठी घेऊन चालली होती आणि तुकाराम महाराजाचं म्हणतो हिरवा कच्च पेरू पाहून बिघडलं. पाठीमागे टाच वर करून त्याने तिच्या पाठीतला पेरू मागच्या मागे चोरला. पण लगेच मनामध्ये परत दुसरी भावना निर्माण झाली, अरे काय तू क्या, तू तर पेरू चोरला, चोर आहे. आता तो पाठीतही ठेवता येत नाही ना. आणि म्हणून मग तुकाराम महाराज तो पेरू शेणामध्ये बुडवतात आणि मग तोंडाजवळ नेतात आणि म्हणतात आता खा. तुझं मन झालं होतं ना, इच्छा झाली होती आता खा. आणि म्हणून मग अभंग निर्माण होतो की आधी मन धर रे हाती, मग पूज गौरी गणपती. कारण मनावरची प्रक्रिया आहे. मन जोपर्यंत ताब्यात नाही तोपर्यंत तुम्ही अरंत होऊ शकत नाही. परंतु शरीराच्या काही गोष्टी आहेत. आता मला सांगा की शरीरामध्ये जेवल्यानंतर पचन क्रिया करणं आतल्या शरीरातल्या ऑर्गनचं काम आहे की नाही? मोठ्या आतड्यातून छोट्या आतड्यात, छोट्या आतड्यातून जठरात उतरणं, पाण्याची प्रक्रिया होणं, तुमच्यावाला जठराग्नी प्रदीप्त होणं आणि ती पचन क्रिया होणं, ह्या क्रियेचा मनाचा काही संबंध आहे का? नाही. जेवलं की ती क्रिया ऑटोमॅटिक घडत राहते. आणि त्या घडलेल्या क्रियेने मल विसर्जन, मूत्र विसर्जन हे शरीराची, तिथे मनाचं काहीही चालत नाही. कारण बाथरूमला आल्यानंतर गेलंच पाहिजे, नाही गेलं मनावर त्याची जबरदस्ती केली तर विकार निर्माण होतात. म्हणून शरीरावरती कुठलाही निर्बंध लादणं म्हणजे विकार निर्माण करणं आहे. आणि म्हणून ह्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया कोणीही रोखू शकत नाही, अरंताच्या मनाने. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की मनावरती ताबा मिळवणं, याला मध्यम मार्ग सांगितला भगवान बुद्धाने, की मध्यम मार्गाने मनावरती ताबा मिळवणं. कारण मनच हे काही गोष्टी करायला उद्घृत करत असतं, पण शरीराच्या ह्या 10 गोष्टी मात्र मन करत नाही, या घडत असतात. आणि याच्यावरती कोणाचाही अधिकार चालत नाही. त्याच्यावरती कुठल्याही गोष्टी, हा औषधोपचार आहेत, त्या शरीराला औषधोपचार आहेत. तसंच भगवान बुद्धांनी मनोपुब्बा म्हणजे मनालाही आजार होतो भगवान बुद्धांनी. आणि म्हणून मनावरती विलास करण्याकरता भगवान बुद्ध ध्यानाची प्रक्रिया सांगतात, विपश्यनेची प्रक्रिया सांगतात, ह्या दोन्ही गोष्टीला. परंतु शरीराच्या काही ह्या गोष्टी आहेत. भुकेवरती कुठलं औषध सापडलंय का अजून? भुकेवरचं औषध जेवणच आहे. भगवान बुद्ध त्याला काय म्हणतात? रोग म्हणतात. भुकेला रोग म्हणतात आणि भुकेवरचं औषध जेवणच आहे. ते जर नाही जेवलं तर ती क्षमणार नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी आहेत की भूक असेल, तहान असेल,
मल विसर्जन असेल, मूत्र विसर्जन असेल, ह्या शरीर धर्माच्या गोष्टी आहेत. याच्यावरती कोणालाही प्रक्रिया करता येणार नाही, कुणी थांबवू शकणार नाही त्याला. म्हणून अरहंताला वेदना, शरीराच्या वेदनेपासून मुक्ती मिळत नाही. शारीरिक वेदना या प्रत्येकाला होतात. अरहंतालाच काय, पण त्या सम्यक संबुद्धालाही चुकल्या नाहीये त्या वेदना. परंतु कसं होतं की वेदनेचं प्रदर्शन करणं हे आपल्या हातात आहे. अरहंत प्रदर्शन करत नाही, वेदनेचं प्रदर्शन करत नाही. आपण त्या वेदनेचं प्रदर्शन करतो. आणि म्हणून विचारलेला हा प्रश्न की राजा मिलिंदाने त्याला काय, कसं उत्तर द्यायचं. कारण राजा मिलिंदाचं कुठल्याही याला उपमा दिलं किंवा उदाहरण दिल्याशिवाय समाधान होत नाही. तर याला काय उपमा देतात. म्हणते आपल्या शारीरिक बाबीवर अर्थाचा काहीच अधिकार चालत नाही. याचे कारण काय, कृपा करून मला हे समजावून सांगा. महाराज, पृथ्वीवर राहणारे सर्वच जीव तिच्यावरून चालतात, फिरतात आणि आपले कामकाज करतात. महाराज, तर या सर्वांचाच त्या पृथ्वीवर अधिकार असतो काय, किंवा त्या सर्वांनी तिला वश करून घेतलेले असते काय? मुळीच नाही महाराज. त्याचप्रमाणे अरहंताचे चित्त शरीराच्या आधाराने प्रवर्तित होत असले तरी पण तिच्यावर ते हुकूमत गाजू शकत नाही. की जसं ते पहिलं उदाहरण देतात की पृथ्वीचं. या पृथ्वीवर प्रत्येक प्राणी चालतो, फिरतो, वास करतो. म्हणून ती पृथ्वी त्याच्या अधीन आहे का? जर समजा एखाद्याने आदेश दिला त्या पृथ्वीला, एक काम कर, उद्यापासून वाघायला या पृथ्वीवर चालू देऊ नको, फक्त तरंगले तरच चालेल, असा अधिकार गाजवता येईल का? नाही गाजवता येईल. पण पृथ्वीवरती चालते, ती पृथ्वी काही तुम्हाला म्हणत नाही. त्याच प्रकाराने तसं आहे की तुमच्या मनावरती तुमचा अधिकार आहे, पण शरीराच्या धर्मावरती तुमचा अधिकार नाहीये. ते उत्पन्नही होतील आणि नष्टही होतील. तो शरीर धर्म जो आहे त्याच्यावरती कुणाचाही अधिकार गाजवता येणार नाही. दुसरं उदाहरण देतात ते, महाराज, ज्याप्रमाणे आहारताचे चित्त शरीराच्या आधाराने प्रवर्तित होत असते तरी पण तिच्यावर ते हुकूमत गाजू शकले नाही. भंते, सर्वसाधारणपणे लोक मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही प्रकारच्या वेदनाचा अनुभव करतात. याचे कारण काय? महाराज, सर्वसाधारण लोकांचे चित्त अभ्यासाद्वारे वश केलेले नसते, म्हणून त्यांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही वेदना सहन कराव्या. अरहंताला मानसिक वेदना नाहीत, पण ग्रस्त जीवनातल्या लोकांना या दोन्ही वेदना सहन कराव्या लागतात. आता काय होतं नेमकं, आपण वेदनेचा अर्थही समजत नाही. आपण जेव्हा मानसिक दुःख कशाला म्हटलंय, ऍक्च्युअली जे दुःख आहे त्याला आपण सुख म्हणतो, आणि जे सुख आहे त्याला दुःख म्हणतो. आता मानसिक दुःख काय असतं माणसाचं? सोपी व्याख्या आहे की मनातल्या इच्छा फलद्रूप न होणं हे मानसिक दुःख आहे. जसं मी पहिलं उदाहरण सांगितलं की मला हे वाटतं की मोठा महाल असावा, इच्छा तृप्त नाही झाली, ते मानसिक दुःख आहे. एखादा माणूस तुम्हाला शिवी देऊन गेला आणि तुम्ही त्याचं काहीच नाही करू शकत, तो ताकदीनंही मोठा आहे, पैशानेही मोठा आहे, राजकारणानेही मोठा आहे, दारात येऊन तुम्हाला भाडभाड शिव्या देऊन निघून गेल्या, हे मानसिक दुःख सतत तुमच्या आत असतं. मी त्याचं काही करू शकत नाही, हे मानसिक दुःख आहे. तिथल्या तिथे प्रतिक्रिया करून त्याच्या दोन थोबडीत मारता आले असं तर फिट्टमपाट झालं असतं ना. हे दुःख तुम्ही कितीतरी वर्ष जोपासता, तो दिसेल, त्याचं नाव जरी निघालं तरी आतून डोकावतं, याने मला शिव्या दिलेल्या. हे मानसिक दुःख आहेत. हे मानसिक दुःख गृहस्थ जीवनाला होतात. एखादा जो अरहंत भिक्षू आहे त्याला त्याची तुम्ही स्तुती केली काय आणि त्याला शिव्या दिल्या काय, त्याला काही फरक पडत नाही. ह्या कानाने ऐकलं, ह्या कानाने सोडून दिलं. मानसिक दुःख त्याला होत नाही. हा, शारीरिक जरी इजा काही केली तर जखम होणार, बिचाऱ्याला मलम बिलम लावावं लागणार, पण मानसिक दुःख अरहंत भिक्षूला होत नाही. अरहंत भिक्षूलाच काय, पण जो माणूस स्थितप्रज्ञ झाला की ज्याला किमान बुद्धाच्या ह्या पारमिता कळाल्या. म्हणून बुद्ध सोपं उदाहरण देतात ना की भगवान बुद्ध एका ठिकाणी प्रवचन करतायत आणि खालून माणूस मोठमोठ्याने शिव्या देतो भगवंताला. भगवंत सगळी सभा शांत करतात, स्वतःही शांत होतात, आणि तो थकल्यानंतर मग त्याला म्हणतात ये वरती. वर आल्यानंतर काय केलं तू आता? म्हणजे तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्ही मला आवडत नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता तू मला शिव्या दिल्यास, त्या जर मी नाही घेतल्या तर कोणाजवळ राहतील?
आणि माझ्या मग तशा तुझ्याच जवळ आहे. जर तुमच्या खिशात 10 रुपये आहेत, तुम्ही ते मला देऊ केले आणि मी नाही घेतले, तर कोणाजवळ राहतील? ही समज ज्या माणसामध्ये येते त्याला मानसिक दुःख होत नाही. परंतु आपल्यात ती समज आलेली आहे का? आम्ही प्रतिशोधात असतो. हा हडकुळा माणूस आहे. 25 किलोच्या माणसाला 100 किलोच्या माणसानं शिव्या दिल्या, याला माहिती आहे मी त्याचं काही करू शकत नाही, पण हा मनातून म्हणतो कधीतरी बेटा तो भेट, मी तुझा बदला घेईन. ही मानसिक दुःखाची परिणिती आहे. कारण हे जोपर्यंत विसरत नाही, काय आहे मग तुमचं सुखाची व्याख्या काय आहे? की आतून तुम्ही व्याकुळ होणं, की मी जी गोष्ट करू शकत नाही तिच्याकरता व्याकुळ होणं दुःख आहे. प्रत्येक गोष्ट दुःखच आहे. भगवान बुद्धाने तुम्हाला तुमच्या परमप्रियामध्ये दुःख लढलेलं आहे, ते ओळखता येत नाही तुम्हाला. सगळ्यातली जगातली सुंदर बायको केली आणि घरी आणल्या आणल्या डोळ्याचा आजार झाला ना, आंधळी झाली, काय करसन? इलाज आहे काय त्याला? पहिलं तरी सोडून देत होते. बाबासाहेबांनी आता मेक मारून ठेवली, सोडता पण येत नाही. दुःखाची व्याख्या काय? की ज्याच्यामध्ये तुम्ही सौंदर्य शोधलं होतं ते एका छोट्याशा आजाराने विद्रुपीकरण झालं. सुखाची आणि दुःखाची व्याख्या करताना आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. कारण जेव्हा ती व्याख्या तुम्ही करायला लागता की ह्या सौंदर्यावरती फक्त त्वचेचं आवरण आहे. त्या मल्लिका राणीला आपल्या गर्व सौंदर्याचा खूप अभिमान होता. तो राजा म्हणायचा चल बुद्धाची धम्मदेशना ऐकायला. ते म्हणायचे नाही नाही, ते सौंदर्यावर काहीतरी बोलतंय, मी नाही ऐकायला येणार. एका बागेमध्ये बुद्ध आहे, तिथे ती येते आणि भगवंत मग प्रवचनाला बसलेले आहेत. ही बघते, नाविलाज आहे, उभीच आहे तिथे, आणि ती बघते की सुंदर 2 बाया भगवान बुद्धाला वारा घालतात, हिच्यापेक्षा सुंदर आहे. ती बघत बसते अशी. पण बघता 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 कधी त्या म्हाताऱ्या होतात, तिथे बोध देतात बुद्ध. त्या झाल्यात की नाही झाल्या त्या गोष्ट वेगळी आहे. इथे काय सुचवायचंय तुम्हाला? तू एवढी सुंदर आहे, एका मर्यादेच्या नंतर तुला कुरूप व्हायचंय. अनित्यतावादाचा सिद्धांत बुद्ध एवढ्या सोप्यापणानं सांगतात. शून्यवादाचा सिद्धांत एवढ्या सोप्यापणाने सांगितला जातो, काही काही लोकांच्या लक्षात येत तुम्ही शून्य आहात. कसं शून्य आहोत आपण? कारण कुठलीही गोष्ट एका गोष्टीपासून घडत नाही. जमिनीमध्ये बी लावलं तर बिना मातीचं, बिना सूर्यप्रकाशाचं, बिना पावसाचं ते अंकुरित होत नाही, कारण ते शून्य असतं. ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तेव्हा त्याच्यापासून निर्मिती होते. शून्य आहोत आपण सगळे, कुठलीच गोष्ट याने होत नाही. जेव्हा ती गोष्ट लक्षात येते मग तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दुःख होत नाही. त्याला दुसरं उदाहरण देतात भगवान भंते नागसेन, की एका झाडाचं उदाहरण देतात. की झाड वाढलेलं आहे, त्याच्या फांद्या आहेत आणि जोराचा वारा आला तर हलतं काय? फांद्या हलतात ना. खोड हलतं का? नाही हलत. तसंच आहे की अरहंताचं शरीर हलतं, चित्त हलत नाही. त्या खोडासारखं आहे. दुःख नाही होत. उन्मळून पडेल ते. मोठा तुफान वाराच जर आला तर पूर्ण झाड उन्मळून पडेल, पण खोड हलणार नाही. तसंच आहे की अरहंताच्या भावनिक आणि मानसिक चित्ताला कधीच वेदना होत नाही. शारीरिक याला मात्र वेदना होतात. तशाच प्रकारचं माणसाचंही आहे की माणूसही दोन्ही वेदना घेऊन चाललाय. जर माणसाला, कारण भगवान बुद्धाने, आता काही काही लोकांचं म्हणणं आहे की चुंदाच्या घरचं जेवण जेवले आणि भगवान बुद्ध, चुकीची गोष्ट आहे ना. वैशालीमध्ये 3 महिन्यापूर्वी सांगितलंय भगवान बुद्धाने मी त्या दिवशी महापरिनिर्वाण घडणार. ते आम्ही विसरून जातो, चुंदाच्या जेवणाचं निमित्त करून टाकतो. कारण भगवान बुद्धाने क्रिया पहिलेच सांगितलेली की काय होणार आहे. कारण क्रिया सांगण्याच्या पाठीमागचा भगवान बुद्धाला चमत्कार करायचा होता का? उलट भगवान बुद्धाने चमत्काराला विरोध केलेला आहे. चमत्कार हा तुमच्या अविकसनाचा पाया आहे. कुठलाही चमत्कार घ्या. म्हणून चमत्काराला बुद्ध चमत्कार करायला परमिशन देत नाही. रिद्धी सिद्धी आहेत. देवदत्ताकडे रिद्धी सिद्धी होती म्हणून तर त्यांनी अजातशत्रूवरती प्रभाव टाकला होता. आणि त्याच पद्धतीने की जसं खोड हलत नाही तसं प्रत्येक माणसाचं. आणि म्हणून भगवान बुद्धाने, बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की भगवान बुद्धाने व्याख्या खूप सुंदर केलेल्या आहेत. आम्ही त्या
व्याख्या बिघडवल्या. आम्ही शरीर सुखाची ब्रह्मचार्याची व्याख्या मी जशी आता सांगितली ती विकृत करून घेतली. भगवान बुद्धाचा तुमचा शरीर सुखाला विरोध आहे का? नाही, अति याला विरोध आहे. आणि तो विरोध असता तर भगवान बुद्धाने पंचशिलेतच घातला असता ना ब्रह्मचारी. अष्टशिलेत घातला, अष्टशील धारण करताना घातलं त्याने, कारण तो 2 दिवस पाळायचंय तुम्हाला. म्हणून भगवान बुद्ध समजून घेताना आम्हाला माध्यमिक मार्गाने समजून घेतले पाहिजे. तेच राजा मिलिंदाने बघा, भगवान बुद्धाच्या नंतर 300 वर्षांनी हा राजा मिलिंद प्रश्न विचारतो. कारण प्रत्येकाच्या काळामध्ये प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी झालेली. म्हणून मी सांगताना की बाबासाहेब कबीराला गुरु मानतात. कबीर रामाचे दोहे गातो. कबीराच्या अर्धे दोहे तुम्हाला रामाचे सापडतील. आणि बाबासाहेब त्या कबीराला गुरु मानतात. का तर त्या कबीराचा राम हा मनाचा राम आहे, दशरथाचा राम नाहीये कबीराचा. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात, बाबासाहेबाच्या अगोदर रामजी बाबा कबीराचे दोहे शिकवतात. कबीरपंथी आहेत ते. तो धागा पकडून मधल्या रोहिदासाची, कबीरदास आणि रोहिदास बघा किती विचित्र प्रकार आहे. कबीर का बाबासाहेबाला जवळचे वाटले? कारण त्या धर्मातली संकल्पना आहे की काशीला जो माणूस मरतो तो सीधा स्वर्गात जातो. बघ, हिंदू धर्माची लोक मरायला जातात काशीला, तिथं मेलं की बाबासाहेब म्हणतात हे कसं शक्य आहे? अंगुलीमाल तर तिथेच होता ना, 999 खून करणारा अंगुलीमाल कुठे होता? तिथेच होता. त्याला बुद्धाकडे का जावं वाटलं? तोच विद्रोही कबीर आहे. कबीर पण काशीमध्येच उभा राहून भटाला आणि बामणाला शिव्या देतो, मुल्ला आणि मौलवीला शिव्या देतो, पण मरायला तो मरगटला जातो. मरगट मध्ये मरणारा माणूस नरकात जातो ही संकल्पना आहे. बाजूलाच आहे, काशीच्या बाजूला मरगट. कबीर मरायला कुठे जातात? मरगटला. म्हणजे तुमचा ह्या पूर्ण सिद्धांतावरती लात मारतात. तो कबीर बाबासाहेबाला आवडतो की जे अंधश्रद्धेने काशीत मरणारा स्वर्गात जातो, त्याला लात मारून कबीर मरगटमध्ये जातो. तो कबीर बाबासाहेबाचा गुरु आहे. त्याच्यामध्ये बरेचसे झालेत अजूनही गुरु, पण बाबासाहेबाला महात्मा फुलेच गुरु वाटत. हे धागे आहेत ना, कारण ह्या सगळ्या लोकांनी मनावरती काम केलं, पाखंडावरती काम केलं नाही. पाखंड ज्यांनी ज्यांनी जागवलं त्या पाखंडामुळे सगळ्या मानव जातीचा सत्यानाश झाला. आजच्या घडीलाही आपण, कारण ज्या ज्या माणसांना, ज्या ज्या व्यक्तींना अंधश्रद्धा श्रद्धा याच्यामधला फरक कळतो, ती माणसं कधीही पाखंडाच्या पाठीमागे जात नाहीत. म्हणजे शरीरावरती प्रक्रिया करण्याकरता तुमच्या मनाला निर्मळ करणं अति जरुरी आहे. जर मन घाण असेल तर शरीर कितीही स्वच्छ ठेवा, ती कृती वाईटच करणार. कारण तुमच्या माहिती करता सांगतो की जे बी मुस्लिमामधले आतंकवादी आहेत ते वेल क्वालिफाईड आहे. अनाडी माणूस दहशतवादी होऊ शकतच नाही. म्हणून विद्या विनयच सोबत आहे. बाबासाहेबांनी करुणेला खूप महत्व दिलं की तुमच्याकडं इंजिनियर आहेत, जे दहशतवादी आहेत की नाही, इंजिनियर आहेत, ते स्वतःच बॉम्ब बनवतात, स्वतः शरीराला बांधतात, स्वतःच मरून घेतात. कारण काय? त्याच्यामध्ये बुद्धाची प्रज्ञा आणि करुणा नाहीये. आणि म्हणून नुसतंच बुद्धिवादी म्हणून किंवा तत्वज्ञानी होऊन चालत नाहीये. त्याला करुणेची आणि प्रज्ञेची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणूस होत नाहीये. बुद्धिमान फक्त खाली क्रियाचे प्रमेय देऊ शकतो, परंतु त्याच्याजवळ, म्हणून मी सांगितलं ना की अणुबॉम्ब घडवणारा, ज्याने अणुबॉम्ब निर्माण केला की नाही, त्याला स्वतः टाकण्याची हिंमत झाली नाही. ज्याने टाकला हिरोशिमा आणि नागासाकीवरती, तो जिंदगीभर झोपू शकला नाही, पागल झाला तो. ज्याने हिरोशिमावरती आणि नागासाकीवर टाकणारा तो 4थ्याच दिवशी मेला, पण तो जो जिवंत राहिला होता तो जिंदगीभर झोपू शकला नाही. का झोपू नाही शकला? आतलं चित्त काहूर माजवत होतं की एवढे लोक मारण्याचा अधिकार मला होता. तो बनवणाराही विचलित होता.
आणि म्हणून की भगवान बुद्धांनी शरीराच्या वेदनेला जोपर्यंत ह्या वेदना मनाच्या वेदनाही शरीरावर उमटत नाही, अशातला भाग नाही. मनाने घडवल्याशिवाय कुठली कृती घडत नाही. कोणाचा खून करायला तुमच्या मनामध्ये अगोदर ते निर्माण व्हावं लागतं. ही प्रक्रिया जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत शरीर ते करत नाही. आणि म्हणून मनावरती पण काही क्रिया अशा आहेत की त्या शरीराच्या क्रिया कोणाला थांबवता येत नाही, पण त्या क्रिया कोणालाही त्रास देत नाही. तुम्हाला ताप आली म्हणून काय तुम्ही दुसऱ्याला त्रास देत नाही. तुम्हाला मलविसर्जन झालं हे काय दुसऱ्या करता वाईट आहे का? कारण ह्या शरीराच्या ज्या क्रिया आहेत ह्या शरीराला करावंच लागतात, पण त्या दुसऱ्याचा विनाश करत नाही, दुसऱ्याला त्या तोट्याच्या नाहीत. आणि म्हणून इथे भंते नागसेनाने सांगितलं की अरंताच्या वेदना ह्या शारीरिक वेदना प्रत्येकाला भोगावं लागतात. शारीरिक वेदनेपासून कोणाची सुटका होत नाही, परंतु ग्रहस्थाला दोन्ही वेदना भोगाव्या लागतात. तशा अरंताला दोन्ही वेदना भोगावं लागत नाही. अरंत हा मनाच्या वेदनेपासून मुक्त झालेला असतो. आणि म्हणून इथे दोन्ही विचारलेले प्रश्न भंते नागसेन सांगतात हे बरोबर आहे, पण त्याचं विश्लेषण ह्या प्रकारचं आहे. ह्या ज्ञानुसार राजा मिलिंदाचं समाधान झालं. मला वाटते तुमचंही झालं असेल असं समजून आजचा प्रश्न आपण हा इथेच थांबूया.